मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या मराठा बांधवांनी अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ सोबत घ्यावेत. टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध, पावडर, सरपण, तवा, पातेले आदी वस्तूही त्यांनी सोबत घ्याव्यात. आपण सर्वजण ऊस तोडीसाठी जात असल्याचे समजून आपला संसार सोबत घ्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सगळ्यांनी, प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय, संपूर्ण मराठा समाजासाठी, एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, एक चटाई घ्यायची, एक रग घ्यायची, एक उशी घ्यायची, एक शोटर घ्यायचं सोबत, एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला, आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्यात आवश्यक, एक टॉवेल घ्यायचा आहे आवश्यक, अंगाला साबणी घ्यायच्यात, तुमच्या अंगाच्या कपड्याच्या साबणी घ्यायच्यात, खोबरे तेलाच्या बाटल्या सोबत घ्यायच्यात, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचे सोबत, ब्रश सोबत घ्यायचा आहे, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या, कुंकड काही लफडं बघायला ठेवायचंच नाही सापडायला. एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा, एक दोन जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला, जेवणासाठी ताट ठेवा आपलं कुंकड ताण नको, हे संपलं ते संपलं म्हणायला. एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची, प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा, मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे कुठं मच्छर चावा लागली तर दिली जाऊ, आणि नाहीत मच्छराने गेले तर कणाकण मारा अंगावरच हाताने. बॅटरी ठेवा. आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा, आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा, हातात एक ठेवा, दोन भगवे झेंडे, एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा, तुमची गाडी आहे त्याच्यातच चार्जिंगला लावायची ठेवा. इस्त्रीचं लफडं सगळं घेऊ नका, कारण जसे असतील तसेच घालू. चार्जरसाठी ठेवा. अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत, भाकरी करत काढला भात त्याला रेटीन हाणला की निघाले. अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या, अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं. याचं तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झालं. ते तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं. एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायला एकटं, त्याचं काही टेन्शन नाही. आणि संपल्यावर मागं तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं, ते ऊस तोडायला गेल्यासारखं. साखरातेच टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातं मुकादम, तसं सुरू. आता डोक्याने लढायचं, जिंकून मागायचं फक्त शांततेत. सरपण अर्धा क्विंटल ठेवा. 2 किलो गोड तेल घ्या सोबत, 2 किलो शेंगदाणे घ्या, 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा, म्हणजे त्यात टाका लागल. 2 किलो कांदे राहू द्या, खायला लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ, त्याच्यातून उरले तर. जिरे, मीठ, मसाला, लसूण सोबत घ्या. 2 किलो साखर घ्या, चहा प्यायला लागेल वाटाणे. बऱ्याच जणांना तलपी आहे, त्या तलपी बंद. आता ही तलप फक्त चहाची. 1 किलो दूध पावडर सोबत घ्या, दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं नाही, दूध मिळाले. चहाची पत्ती 1 किलो घ्या. एक तवा आणि एक भगुनं सोबत असून द्या, भगुनं भाजी करायला, तवा भाकरी करायला. आता लय ते आपण काय सज्जच संसारत नाही जमान्यात. तिकडे एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण 6 महिने. डोकेदुखीचे ती बाटली लावायची घ्या, डोकं दुखायला लागलं तर. हा, मला प्रॉब्लेम असतो जास्त, तुमची बाटली मी पण घेऊ शकतो. आवश्यक अंगदुखीच्या गोळ्या घ्या. एक चूल सोबत घ्या, 3 इटा घेतल्या तरी जमतं. एकूण एक ठोली, एकूण एक ठोली. सरपण लावलं की सुरू. नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला, त्यामुळं ते जुळतंय. कामाला राहा सगळे. एक थंडीची टोपी डोक्यात घालायसाठी घ्या. खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या ना, अशा काही कोरड्या वस्तू घ्या. मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत, कारण ते बऱ्याच दिवस टिकतं, ते घ्या. 10 गोण्या नसतात का आपल्या खताच्या, त्या गोण्या फाडामधून 10 गोण्याचे एक चवळ बनवा. काहीकडे चवळ्या म्हणतात, काहीकडे तप्पड म्हणतात, जे असेल ते बनवा. आणि त्याला 4 खुट्या घ्यायच्या, खुटा नाही बरं का, खुट्या घ्यायच्या. मग लोखंडी घ्या किंवा लाकडाच्या घ्या, त्या ठोकायच्या. आणि रावठी, आपण आपलीच रावठी केली की पाळा लगेच झोपायचं. कोणाच्या आशेवरती किंवा कडतील तयार याच्यावरती नाही, बेसावत जायचं नाही. ते चवळ्याचं तयार करून घ्या आत्तापासूनच. आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का. चवळ्याचं पण 10 गोण्याचं करा, किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा. तुमच्या गावातून 10 असले 50 असले तर सगळ्यात मिळून करा.
परंतु वेगळं वेगळं करा, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. त्याच्या 4 खुट्या म्हणा, प्रत्येक जणांना छत्री पण सोबत असू द्या.